हिमातिनी पवित्र पंढरपुरी नामो गाते सदा वाहे सदा सुस्वागत श्री लक्ष्मी नारायण रामनाथ बच्चिष्ट देवता व परम पूज्य स्वामी महाराजांना नतमस्तक होऊन तसेच रंगदेवतेस वंदन करून आणि रसिक प्रेक्षकास विनम्र अभिवादन करून महाशिवरात्री 2025 कृत्यर्थ श्री रामनाथ महाजन नाट्य मंडळ अष्टदशक पूर्ती निमित्त सहर्ष सादर करीत आहे अजरामर संगीत नाटक संत कान्होपात्रा. संत कान्होपात्रा लेखक कैलासवासी श्री नारायण विनायक कुलकर्णी, दिग्दर्शक श्री व्यंकटेश पै आंगले, सहदिग्दर्शक श्री योगीश सांबारी, संगीत दिग्दर्शक कैलासवासी श्री विनायक बुवा पटवर्धन, संगीत मार्गदर्शक श्री दयानिदेश कोसंबे, प्रकाश योजना श्री उमाकांत सावंत, ध्वनि संकलन श्री रुद्रेश खोंडेकर, पार्श्व संगीत सौ मंजुषा तळावलीकर, रंगभूषा श्री प्रवीण नाईक, प्रीतम नाईक व तुळशीदास नाईक, वेशभूषा व नेपथ्य श्री नाटेकर नाट्यकला भांडार, रंगमंच व्यवस्था श्री जितेंद्र बोरकर, व्यवस्थापन श्री पुष्पराज कोसंबे. विशेष आभार श्री महेश पै आंगले, श्री अमय गांधी व श्री आदित्य सामंत. संगीत साथ ऑर्गन श्री महेश धामस्कर, तबला श्री दयानिदेश कोसंबे व श्री
शेवंती सौ स्वरा बाळे गुलाबचंद श्री पुष्पक कोसंबे कान्होपात्रा कुमारी दुर्गा सांबारी सोखोबा श्री सुमुख केणी शीलवती सौ श्रुती भांगी कुलवंती कुमारी गोयल शांभार विलासराव श्री गौरांग भांडिये झेंडू श्री स्वप्नील बाळे आनंदराव श्री शौमिक पै आंगले लक्ष्मीदास श्री सिद्धार्थ नायक केसोबा श्री नागनाथ शांभार बंडोबा श्री योगेश सांबारी सेवक श्री ऋषभ केणी श्री योगन कोसंबे व श्री युधान सांबारी वारकरी श्री हेमंत पै आंगले श्री प्रसाद कोसंबे श्री बाबलो कोसंबे श्री मयूर केणी श्री कपिल नायक श्री दत्तराज शेटे श्री दिग्गज खेडे कुमारी आरुषी सांबारी व कुमारी अनुश्री येरी श्री रामनाथ महाजन नाट्य मंडळ अष्टदशक मूर्ती सहर्ष सादर करीत आहे कैलासवासी श्री नारायण विनायक कुलकर्णी लिखित अजरामर संगीत नाटक संत कान्होपात्रा संत
श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की जय। श्री रामनाथ महाजन नाट्य मंडळ अष्टदशक पूर्ती निमित्त सहर्ष सादर करीत आहे अजरामर संगीत नाटक संत कान्हो पात्रा। संत कान्हो पात्रा, संत कान्हो पात्रा। शेवटी कान्हो देवापुढे जाऊन प्रार्थना करते असे. होय आईसाहेब. ताईसाहेब मगाशीच देवाजवळ जाऊन बसले आहे. मी आत्ताच त्याच्याकडून आले आहे. आईसाहेब रामचंद्र शेठजी आले. राम लक्ष्मण या असे. मला यायला उशीर तर नाही त्याचा. मुळीच नाही. कांदा वाजून देवापुढेच बसली. म्हणूनच या देवतेऐवजी या आईसाहेबांचं स्वागत स्वीकारावं. मला वाटलं होतं ती आज ती लावण्य लतिका समोर येईल. शेवटी जा बरं. कांद्याची प्रार्थना संपली की नाही ते पहा. काही नको, सावकाश होऊ द्या. देवपूजेत अडथळा नको. बाळ जरा देवपुढे या. थोर मनानं तिच्या या मुलाकडे लक्ष करायचं. देवांचं एकदा तिच्या मनासारखं झालं म्हणजे मी तुमच्यासाठी मीच कसं करायची. ते तिला सांभाळून घ्यायची. क्षमाबाई, हे काय कळलं? माझ्या हृदयाला मी कसा देतो? बुद्धिमंत कृती देवतेस मी असा दंग कसा बनवतो? माझी कृती देवता झाली. तिनं आपणहून मला आपल्या हृदय सिंहासनावर बसवलं. या माझ्या प्राणेश्वरीला मी स्वप्नात तरी कसं जोडू? कांदा देवघरात येईपर्यंत आपण पलीकडच्या दिवाणखान्यात विश्रांती घ्या. माझी काही तक्रार नाही. माझी तपश्चर्या आज फळाला येणार. कान्हो पात्रेला पहिल्यापासून मी माझं घर विसरलो. अर्धांगीला अर्धछंद दिलं. सर्वस्वावर भाग मारली आणि कान्हो पात्रेच्या पायावर आयुष्य वाढलं. त्याचं सार्थक आज होणार. आहा, एवढं माझं भाग्य. जोहार आई साहेब, जोहार. चोख्याला कशाला हटकलं ताई? म्हटलं आज अंगण झाडून निघालाच काय तसाच. आज तुझा अंग सुद्धा ऐकायला आला नाही. म्हटलं झालं काय आज तुला? आई, काय झाला देव जाणे. देवळीचा देव राहुली दिसला नाही त्या कारणानं जिभेवरचा भक्त जिभेवरच नाचत राहील. बाहेर आलाच नाही. आई, तुम्हाला एक विचारू का? हो हो, हुशार विचार. पंढरीच्या माझ्या पांडुरंगाचा सगुण माझ्या डोळ्याआड आज का झाला? माझ्या वेड्या वागड्या अभंगाचा त्या देवाला कंटाळा का बरा? हो, माझी कान्हा का? होय आई. चोखोबा, आज माझी कान्हा तुझा अभंग ऐकायला कशी काय येणार? अरे आज तिचा कान्हा आहे. आई, काय सांगितलंस? तुझ्या मुलीचा गांधर्व विवाह आहे. पांडुरंगाची इच्छा, पांडुरंगाची. आई, बोलतो त्याचा राग मानू नका. तुमची मुलगी एखाद्याचा शूद्र संसार उभारण्याकरिता जन्माला आलेली नाही.
ती फार थोर, देवाची लाडकी, देवाची दासी होणारी असं असता मी हे आज काहीतरी भलताच ऐकत आहे. छे छे, माझ्या कानावर माझा विश्वासच बसत नाही. पण पांडुरंगाची इच्छा असते, तिचा उद्धार काळ जवळ आला असता. आई, तिला नीट सांभाळा, तिला मायेनं जवळ घ्या, तिचा मार्ग तिलाच उखाडू द्या. यापेक्षा मला तुम्हाला अधिक काही सांगायचं नाही. चोखोबा, हे तू काय बोलतो आहेस? रोजच्यासारखी माझी कन्या आज तुला दृष्टीला पडली नाही म्हणून तुला वाईट वाटत आहे की काय? होय आई, मी साऱ्या मंगळवेड्याच्या सडका झालो, साऱ्या घरांची अंगणा झाली. पण त्या सगळ्यापेक्षा कान्होपात्रेचं अंगण प्रेमाने झालं. पुष्कळ वेळ या अंगणातच घालवला. कान्हेला आवडणारा तिचा अभंग पुन्हा पुन्हा म्हणतो. ती आग्रह करते, माझ्या बरोबर तीही करा. मग तिचा कामिकी वय झाला म्हणून तिला अभंग म्हणता येणार नाही असं थोडंच आहे. नाही आई, संसारच परमार्थाच्या आड येतो. श्यामाबाई कुठे आहे? श्यामाबाई कोणीकडे आहे? झेंडू, काय रे? वेगळं सरकारची काही बातमी? वा श्यामाबाई, सरकार तर सकाळीच आले ना, तुम्हाला नाही बातमी? बरं, सरकारने मला तुमच्याकडे धाडलं. कान्हाबाईचा नाचगाणं आज वाड्यात करायचं ठरलं आहे. तशी तुम्हाला आगाऊ सूचना देण्याकरता मला पाठवलं आहे. अगं बाई, इतर मोठी पंचायत झाली. सरकार आलेले आम्हाला माहितीही नाही. झेंडू, सरकारांना माझी विनंती सांग की कान्हेला आज नाच गाण्याकरता येता येणार नाही. वा! म्हणजे हे सरकार ऐकून तरी घेते का? असा तू कसा सांगत आलास? म्हणून माझी पाठ होती. झेंडू, दिलगीर आहे. आज कान्हेचा शेषविधी आहे. आपल्याला कसं पाठवू बरं? तू हे सरकाराला सांगितलंस म्हणजे ते रागावणार नाही, समजलंस? बघा बाई, मी काय हुकुमाचा काबील. सरकारांचा हुकूम घेऊन तुमच्याकडे आलो. आता तुमचा निरोप सरकाराच्या कानाला लागतो. चोखोबा, सरकार आमच्यावर रागावलं काय रे? आई, मी म्हणत होतो तीच ही उपाधी, हीच ती माझ्या देवाच्या मागची उपाधी. आम्हाला धडपडी कोणी देवाचं नाव सुद्धा घेऊ देत नाही. चोखोबा, कान्ही आत्ता इतक्यात येईल. ती आली म्हणजे काय सांगायचे ते तूच तिला सांग. जशी आईची इच्छा. जोहार मामा, जोहार. जोहार मामा, जोहार. जोहार मामा, जोहार. जोहार मामा,
चोखोबाला नमस्कार करणार होते. त्याचा आशीर्वाद मिळायला पाहिजे होता. चोखोबाच्या आशीर्वादाशिवाय कान्होपात्रेवर देव देखील प्रसन्न व्हायचा नाही. नम्र भाव गुरु पाये ममहा, नम्र भाव गुरु पाये ममहा, नम्र भाव गुरु पाये ममहा, व्यक्त करीत अशी प्रेमे शुभदिनी, व्यक्त करीत अशी प्रेमे शुभदिनी, नम्र भाव गुरु पाये ममहा, नम्र भाव गुरु पाये ममहा. नम्र भाव गुरु पाये ममहा. नम्र भाव गुरु पाये ममहा. मजभवती सुखसारे समते, मजभवती सुखसारे समते. मजभवती सुखसारे समते. अगं बाई, येणं झालं वाटतं. वाह, देवघरातील देवाची पूजा यथासाथ झाली का? हो, तिथल्या झाली, इथल्या व्हायची आहे. म्हणजे मी काय देव? हो, देवच. आणि मी दासी. म्हणजे देवदासी. पण देवाची दासी आम्हा मानवांची पूजा कशी करणार? का बरं?
अशी शंका का आली? सेवेची आज्ञा तरी करून पाहायची होती. आज्ञेचा अनादर झाला असता म्हणजे मग तरी बोलायचं होतं. लाडके, मी काही म्हटलं तर तू रागावशील का? भलतंच काहीतरी. आज्ञा तरी करून पाहायची होती. काने, मी तुझ्या प्रेमाला अगदी अपात्र आहे. असं काहीतरी बोलू नये कडे. मी आपल्याला देवाच्या ठिकाणी लेखलं आहे. आमच्या कुळाचा बदलौकिक जरी जगजाहीर असला तरी मी तशी नाही. माझं मन, माझं प्रेम चंचल नाही. हे इकडच्या अनुभवाला आलंच आहे. आपल्या उभयतांच्या आयुष्यातला परम पवित्र मंगल दिवस आहे. काने, जीवाचे जिवलग मैत्रिणी, चल एकमेकांचे हातात हात घेऊन स्वर्गीच्या नंदनवनात सैर विहार. अमृताच्या सरोवरात उतरून यथेच्छ क्रीडा कर. क्षणभर तुझा हिरमोड असा बघ. त्याची क्षमा कर आणि तुझा हात माझ्या हातात घे. प्रीतीच्या संगमात एक होऊन आम्हाला ऐकणीचा वाडा हाच ना. मग जाऊ द्या मला. याच वाड्यात माझा मंगल कार्याचा याला भेटण्याकरता मला हात घे. ए, फोडा, फोडा मला, फोडा. रे रे, घात झाला, सर्वस्वी घात झाला. गवाई, काय झालं? इतकं घाबरायचं काय ते? काने, माझे वडील माझा शोक करीत आले. फोडा, फोडा म्हणतो ना. त्यांचा शब्द आपले वडील आले ना, मग त्यात इतकं घाबरायचं कशाला? आपल्या मंगल वेळी ते आले. आता कशाचा मंगल? आता सरच अमंगल झालं. काय अभद्र बोलायचं ते? आपण जोडप्यांना त्यांना नमस्कार करू. वडीलजनांचे आशीर्वाद मिळतो. आता कशाचे आशीर्वाद? आता शिवाशापांचा वर्षा होणार. आदेश बाबा. रांगात काढत्या माझ्या पोटी येऊन कुळाचं नाव नक्की चांगलं गाजवलं. व्यापाराकरता तुला घरातून मागे खाटा असा कुठेचा तुला बाजारा काय? तुझ्या या बापाची तुम्ही ओळख ठेवलीस की नाही? कोण आहे? काय गडबड आहे? गुलाबचंद, कोण आहे ते? सांग देऊया. ही कोण आहे ते सांग लवकर. आरडाओरडा करून हा वाडा डोक्यावर का घेतो आहे ते कळू दे लोकांना. फक्त म्हणून फलिका घातलीस. गुलाबचंदाचे वडील वाटतं आपण. होय बरं. ज्यानं वस्त्र पदकर्म करून माझ्या नावाला काढलं. ज्यानं व्यापाराकरता घरात डबोला आणून ते तुझ्यासारख्या शहादो तुझ्या पदरात उठलं आणि हा पदचारीचा सौदा केला. दादाचा जन्मदाता परवी जनाचे संसार उडवले या कोणता तुला गुंतून पाडतो. ज्या डोळ्यातल्या फुलात तू वाहून निघालास आणि तिथं तुझी लग्नाची बायको तुझ्यासाठी काय मोठी आहे त्या तरुण किंकाळ्या कानाला ऐकू येत नाही. तुझ्या पाषाण हृदयाला पाझर पडित नाही. काय? काय ऐकलं मी हे? हे विवाहित आहे? यांची गृहदेवता यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. हा? त्या सतीच्या संसाराचा सत्यानाश करणारी केवढी ती चांगला आहे. महाराज, आपले चिरंजीव विवाहित आहेत हे मला माहित नव्हतं. आपल्याकडे येणारा पुरुष विवाहित असतो हे महाराजांना कधीच माहिती नसतं. महाराज, आपण मला क्षमा करा. आपण आपल्या चिरंजीवाला खुशाल घेऊन चला. गुलाबचंद, आपण थोर कुळातले आहात. अगोदर घरी जा आणि आपल्या गृहलक्ष्मीच्या डोळ्यातली आसं पुसून तिच्या हक्काचं प्रेम जे आपण माझ्या साथीत करीत होता ते तिचं तिला परत करा. आई, पोरा,
मागते. गुलाबचंदाचं धन तू परत देशील का? काय केवढं थोर मन हे तुझं. पण बाळ, तुझ्यापेक्षा मला लोकांचं धन का अधिक आहे. मग देतेस ना परत? पण बाळ, ते आता शिल्लक कुठे आहे. आपण इतके दिवस खर्च तरी कुठला केला. वैराग्याच्या पदरात केलेला पैसा कधी कुणाला परत मिळाला आहे काय? मागणारा एक गुण आणि परत देणारा शतगुण. आता इथं अधिक वेळ उभा राहायची तर उभं राहण्याबद्दल क्षणाक्षणाचं भाडं या तुझ्याकडून वसूल करून घेतली. का वेळ त्यांनी तुला मोकळं सोडलं हेच तुझा भाग्य समज. एक वेळ तुमच्या तावडीत केलेला माणूस परत आणता येईल, पण वारांगणीच्या तावडीत केलेला माणूस सही सलामत सुटला. हा दुरापास नसतं पोरा, हा दुरापास नसतं. अरे साहेब, चल बाया, चल, चल, चल. आता काय करावं. आई, कृपा कर. मला एकटीलाच काही वेळ निवांत बसून माझं मन हलकं करू दे. बरं, तुझ्या मनासारखं होऊ दे. देवा, देवा, काय ही माझी फटफटीती. आज माझ्या सगळ्या सुखांचा शेवट झाला का सगळ्या दुःखाचा अंत झाला. आजपासून मी सुखी झाले का दुःखी. देवा, तुझ्याकडे दुर्लक्ष करून मी देहासक्ती धरली म्हणून का रे मला हे शासन केलं. देवा, धाव घाले विठू आता. धाव घाले विठू आता. चालू नको मंद, चालू नको मंद. आहा, ही चोखोबाची अभंगवाणी. धाव घाली विठू आता, चालू नको मंद. म्हणून आपल्यावरच्या संकटासाठी चोखोबा देवाजवळ विनवणी करीत आहे. कान्हे, चोखोबांना शरण जा. तेच तुझ्या दारुण विटंबनेच्या वेदना शमवून तुला तुझ्या शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखवू. धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद. आ
बेदखून काल येणं झालं तरी काही भेट घ्यायची मुलगी झाली नाही. माझ्या अंगाचा कसा तिळपापड होत आहे. नुसत्या मोठेपणाला घेऊन करायचं आहे काय? बेदरच्या दरबारी म्हणे मोठी प्रतिष्ठा आहे असे मंगळवेढ्याच्या माळेगाडीची सत्ता हातात आहे. असेल पुष्कळ असेल पण त्याचा मला काय उपयोग? देवळाचा देवच राहायचा नाही तर नुसत्या देवळाला घेऊन करायचं आहे काय? मी जेव्हा माळेगाडीत आले तेव्हा मला केवढा अभिमान वाटला होता. स्वर्गीची सत्ता हाती आल्यासारखं मला वाटत होतं. पण अनुभवानं ते सारं रटकं ठरलं. अशा वैभवात न पडता एखाद्या दरिद्राची दासी झाली असते आणि पतीचं सौख्य मनासारखं मिळालं असतं तर अधिक सुखी झाले असते असं वाटतं. पण सारं दैवानं द्यावं लागतं. माझं दैव इतकं कुठं हो की स्वारीने बेदरून येताच इथे माझ्या भेटीला यावं. बाईसाहेब, सरकारांची स्वारी इकडेच यायला निघाली आहे. नशीबच म्हणायचं माझं. काय चमत्कार तरी. बाईसाहेब, सरकार स्वारी येणार म्हणून कळलं तरी तुम्ही आपल्या खिन्नच. तुम्हाला अशा खिन्न पाहून सरकारांना काय वाटेल बरं? पण मला काय वाटतंय याची कदर स्वारीने कालपासून केली आहे का? आत्ता तरी येणं होत आहे म्हणून बरं. नाहीतर स्वारी नुसती त्या नायकणीच्या नाच गाण्यातच दंग असायची. फुलवंती, तूच म्हणत होतीस ना आज वाड्यात कोण नायकणीचं नाच गाणं आहे म्हणून? कोण ग येणार आहे? बाईसाहेब, झेंडू म्हणत होता श्यामा नायकिणीची मुलगी कान्होपात्र आहे ना, ती म्हणे येणार आहे. बाईसाहेब, कान्होपात्रा म्हणे नाचायला आणि गायला फार चांगली शिकली आहे. साऱ्या मंगळवेढ्यात तिची कीर्ती चांगली पसरली आहे. आणि तिचं रूप तरी काय, सूर्याला म्हणते उगवू नकोस आणि चंद्राला म्हणते मावळू नकोस असं बाईसाहेब तिचं रूप आहे. आमच्या संसार सुखावर नाही निखारी ठेवणाऱ्या या नायकिणींना देव जन्माला तरी का घालतो कोण जाणे. पण बाईसाहेब, सगळ्यांना नायकिणीसारखी कान्होपात्र नाही म्हणे. म्हणजे तिला नायकिणपणाच नाही. तिचं लक्ष देवाकडे आहे. हा, बुडत्याला काढीचा आधार. कान्होपात्रा तशातली नाही. तिचं लक्ष देवाभजनाकडे आहे हे ऐकून फार बरं वाटलं बाई. पण फुलवंती, कान्होपात्रा नायकीण पुष्कळ चांगली असली तरी ती माझ्या संसार सुखात विष घालवणार नाही कशावरून? तसल्या वेड्या वाकड्या कल्पना बाईसाहेबांनी मुळीच मनात आणू नये. कान्होपात्रा जरी रूपानं लाखात असली तरी ती मनानंही चांगली आहे. ती सरकारांना भुलविण्याचं पाप कधीच करणार नाही. बरं बोललीस बाई. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला. गणिका मनाचा नवनाद, गणिका मनाचा नवनाद, गणिका मनाचा नवनाद, गणिका मनाचा नवनाद ऐकूनिया.
होती त्या बिचारीनं काही मनात आणलं नाही तर या पुरुषांच्या मनाचा भरोसा कोणी द्यायचा? नाही ग बाई, हे पुरुष काय करतील आणि काय नाही याचा देवाला देखील पत्ता लागायचा नाही. अगदी असं होणार बघ. कान्हो मात्र आज वाड्यात येईल, ती परत जाणारच नाही. वाड्यात येईल ती आपल्या पायानं, पण तिला बाहेर पडायचंय इकडच्याच पायानं ना. आनंदराव, पुन्हा एकदा शेंड्याला पाठवा आणि यावेळी जरा कडक शब्दात आज्ञा द्या आणि उलट जबाब काय येतो ते कळवायला शेंड्याला आमच्याकडे घेऊन या. जा. बाईसाहेब, सरकार आली. कुलवंती, आम्ही येणार असल्याची वर्दी तू बाईसाहेबांना दिली नव्हतीस वाटतं. कसूर माफ सरकार, बाईसाहेब इथेच आहे. ठीक, तू बाहेर खा आणि आनंदरावाला पुढची वर्दी दे. बरं. ठीक आहे. आम्ही आल्याची वर्दी नसली तरी प्रत्यक्ष आल्याची दाद सुद्धा नाही. इथं अमावास्येचा काळ कसा आहे? मंगळवेढ्यात, विलासाच्या वाड्यात, प्रत्यक्ष राणी सरकारांच्या साम्राज्यात आमचं असं स्वागत व्हावं, चमत्कारच आहे. हो हो, 2 तारे एकदम चमकले आणि तेवढेच त्यांच्या प्रकाशात आम्ही कुठं आलो आहोत हे उमगलं. पण पुन्हा काळू काही कसं आहे? काय पण चमत्कार! इतक्या दिव्यांचा प्रकाश असून सुद्धा हे पहा, आता दिवे लागून चोहोकडे लखलखाट झाला. जाई पळोनी तिमिर इथोनी, जाई पळोनी तिमिर इथोनी, जाई पळोनी तिमिर इथोनी. पळो
जिथं सौंदर्याचाच प्रकाश नाही तिथं हे निस्तेज दिवे आपला प्रकाश काय पाजळणार? आहाहा, काय पण मिठास पूर्ण होत आहे, पण सारं लटकं, सारं खोटं. आमच्या राणी साहेब रागवल्या आहेत का? पिंजऱ्यातल्या प्राण्याच्या रागाची किंमत काय? मंगळवेढ्याच्या पाळेकराची पत्नी रुसली आहे का? ती पुष्कळ असेल, पण तिचा रुसवा चालू दिला पाहिजे का? अजून आमच्या राणी सरकारांचं मन मोकळं होत नाही. दूर बदलत, दिल फुलत आणि कारण काय ते कळत नाही. राणी साहेबांची प्रकृती ठीक आहे ना? माझ्या प्रकृतीला काय झालंय? चांगली 4 वेळा खाते पिते. माझ्या प्रकृतीला काय हातवरली आहे? मग ऐशो आरामात काही पुढे पण आहे का? ऐशो आराम तर माझ्या 5वीलाच पुजला आहे. हो, खरं आहे. मग राणी सरकार प्रसन्न का असू नये? ज्यांच्याकरता एवढे साजशृंगार करायचे, ज्यांच्याकरता ह्या ऐशो आरामात सौख्य मानायचं, ते हृदयातील राग दिवसच्या दिवस बेदरच्या दरबारी खुशाल असा पोजा करतात. मंगळवेढाला येऊन चांगले 2-2 दिवस झाले तरी देखील भेटण्याची पंचायत असते. मग अशा परिस्थितीत रामाच्या सहवासाशिवाय इतर केवढे साजशृंगार करायचे आणि ऐशो आरामात सौख्य मानायचं म्हणजे शृंगारलेल्या शवासारखं जीणं नाही का? असं. आता आपल्या बोलण्याचा रोग आमच्या लक्षात आला. आम्ही दिवसाच्या दिवस बेदरच्या दरबारी राहतो. काल आम्ही इथं आल्यापासून आपल्याकडे आलो नाही. हेच काय ते राणी सरकारांच्या दृष्टीनं आमचं प्रमाण म्हणायचं? हे आणि वर विचारून समोरच्याचं तोंड बंद करायचं. पण ते आमचे प्रमाण नाहीतच. राणी साहेब जर निराळ्या रीतीने विचार करतील तर आम्ही वागलो यात दूषणास्पद काही नाही असंच वाटेल. राणी साहेब, पण कालपासून येणं झालं नाही म्हणून का नाही माणसाला असं वाटणार? काल मंगळ वेळात पाय ठेवल्यापासून नागरिकांनी आमच्या स्वागताची शिकस्त चालवली आहे. ठिकठिकाणी पान फुलले, घरोघरी फल पुष्पहार, जंगी मेजवानीचे थाट आमच्यातच चालले. हे ऐकून राणी साहेबांना विश्वास वाटतो. नागरिकांनी आमचं थाटामाटात स्वागत करू नये अशी आपली इच्छा आहे का? लोकांच्या इच्छेला लाखाडून आम्ही सर्वप्रथम आपल्याकडे आलो नाही. हेच जर आपल्या दृष्टीनं प्रमाण म्हणायचं असेल तर त्याबाबत आमचा इलाज नाही. माझ्याकडे न येण्यात स्वागताचं हे एवढंच जर कारण असेल तर माझं काही म्हणणं नाही. बाहेर आम्ही सत्ता कीर्ती मिळवू नये अशी आपली इच्छा आहे. अशी वेगळी इच्छा मी धारी तरी कशी? पण मला आपलं वाटलं की प्रथम माझ्याकडे यायला हवं होतं. पण अगदी शेवटी आठवण झाली माझी. चवीला जेवणारा ब्राह्मण जसा गोड घास जेवणाच्या शेवटी राखून ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या स्वागताचा गोड घास सुद्धा आम्ही शेवटी राखून ठेवतो. नागरिकांनी आमचं कितीही थाटामाटात स्वागत केलं असतं तरी त्या स्वागतापेक्षा आम्ही या सौंदर्याच्या स्वागताला श्रेष्ठ मानतो. आता तरी झाली का समजून? गेला का राणी साहेबांचा राग? नाहीतर आणखी काही बायके कितसितपणाच्या शंका असतील तर निघून जाऊ द्या. पुरे म्हणते ना. मला काय माहिती बेदरच्या दरबारी इतके दिवस राहून सुद्धा मला विसरणं झालं नाही म्हणून. मला आपलं वाटलं म्हणून मी तसं वागायला गेले. आता असं टोचून बोलायचं नाही कडे. राणी साहेबांची शंका होती, गैरसमज दूर झाला. आता आम्ही विधान असायला. हास अशी मोड मोड, 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 लावी प्रेम गिळझरी, लावी प्रेम गिळझरी, लावी प्रेम गिळझरी, लावी प्रेम गिळझरी, लावी प्रेम गिळझरी.
कधी